आणि समाजसेवक अजयजी बगले यांची संकल्पना खऱ्या अर्थाने या स्पर्धेच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाली। दूधगंगासाठी उत्कृष्ट संधी उपलब्ध आलेले आहे। दूधगंगासाठी किरण पाटलाकडे जो कोणी कॅच पकडेल 100 रुपयाचं पारितोषिक, प्रत्येक कॅच साठी 100 रुपयाचं पारितोषिक। नानानी कॅच पकडला तर 500 रुपयाचं पारितोषिक राजाराम भोईर यांच्याकडनं, कारण नानाच्या कोंबड्या सुद्धा दूध द्यायला लागल्या आज। धन्यवाद दोन्ही टीमला देऊया खूप सारे अंकुश पाटील आणि राजाराम भोईर यांच्याकडनं 500 रुपयाचं पारितोषिक नानानी कॅच पकडला तर सामन्याला होते सुरुवात। गेम ऑनचा इशारा। पहिला चेंडू चांगल्या टप्प्यावर राहिलाय, पहिला चेंडू योग्य रीतीने राहिलाय आणि निर्धाव चेंडू पाहायला मिळाला। एकंदरीत सुरुवात चांगली झाली गोलंदाजाच्या माध्यमातून। लाईन लेंथ चांगली असेल तर मात्र प्रत्येक चेंडू प्रश्न विचारणार राहतोय आणि पहिला चेंडू प्रश्न विचारणार राहिला बॅटरच्या समोर। यावेळेस ऑन साइडला स्ट्रोक केला गेलाय, डिक्लेअर झोन मध्ये चेंडू निघून जाईल। पहिली धाव फलकावर मात्र जोडली जाते। या स्पर्धेमध्ये खरंच दूधगंगा संघ बघितला तर प्रत्येक प्रेक्षकांना आनंद होतोय, कारण महेश पाटील आमचे दूध विक्रेते त्यांचा मुलगा सुद्धा या स्पर्धेमध्ये दोन्ही एकाच मॅच मध्ये खेळतायत। योगेश पाटील असतील, किसन पाटील दूधगंगा संघाला प्रोत्साहन देण्यासाठी आपल्यामध्ये उपस्थित आहेत, त्यांचं सुद्धा स्वागत। तर आपण किसनजी पाटील जींचा शुभ सन्मान करणार आहोत। मी मोहनजी मुकणे यांना विनंती करतोय की आपण त्यांचा शुभ सन्मान करायचा आहे। रिक्षा चालक मालक संघासाठी बक्षीस आलेलं आहे। लाडक्या भाऊ यांच्याकडून प्रत्येक षटकारासाठी 100 रुपयाचे पारितोषिक। कॅमेरामॅन आपण शुभ सन्मान करणार आहोत। सुंदर अशी गोलंदाजी सचिन पाटीलकडनं अशी सुंदर अशी गोलंदाजी, निर्धाव चेंडू टाकतायत। गणेश यांना ते कुठल्याही प्रकारचे समजत नाहीये। सुधाकर पाटील यांनी थ्रो केलेला चेंडू बघा, दुधाची पॉवर आहे, 60-70 वर्ष झाली तरी दुधाची पॉवर संपणार नाही। त्यानंतर आपल्यात उपस्थित आहेत हर्षदजी पाटील यांचा शुभ सन्मान करण्याकरिता मी विनंती करतोय। मोहनजी मुकणे आपण त्यांचा शुभ सन्मान करायचा आहे। आपण पाहू शकता हर्षदजी पाटील यांचा शुभ सन्मान केला जातोय व्यासपीठावर। या स्पर्धेचे जनक मोहनजी मुकणे, ग्रामपंचायत पिळंजे खुर्दचे उपसरपंच यांच्या शुभ हस्ते केला जातोय शुभ सन्मान। नानानी एक धाव वाचवलेले, चौकार गेला असता आणि लेग साइडच्या दिशेने गेलेला चेंडू वाईड पंचांनी डिक्लेअर केलेले। धाव संख्या झालेली आहे 6। उत्कृष्ट असं षटक म्हणता येईल सचिन यांचं। जुनी गणानी केलेले मोहन पाटील यांनी एकाच डाव्या हाताने चेंडू पकडला। बघा घनानी हे शब्द कदाचित इथे बसलेल्या बऱ्याच लोकांना माहित नसेल। घन म्हणजे फटका, आणि जेव्हा भवरे आपण रिंगणामध्ये मांडतो एका फटक्यान सगळे भवरे जर रिंगणाच्या बाहेर निघले तर त्याला घनानी म्हणतात, आणि जो कोणी पहिला जाली गुंडलून भवरा भिंगविल तो जिंकला। कदाचित नवीन मुलांना माहित नसेल घनानी या शब्दाचा अर्थ। सुनील पाटील अगदी बरोबर या खिलांचे जाणते आपण आहात आणि चांगल्या पद्धतीने आपण समजावलं। मोहन पाटीलने जर कॅच घेतली तर उमेश पाटील यांच्याकडनं 200 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे। तर धावसंख्या आपण पाहतोय फलकावर आहेत 7। पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झालाय। दुसऱ्या षटकाकरिता महेशला आपण पाहतोय गोलंदाजीच्या ट्रॅकवर। यावेळेस लाईन चुकीची घडली आहे, पंचांनी इशारा केलाय नो बॉलचा। पिचिंग यावेळेस खेळपट्टीच्या बाहेर झाले, त्या कारणास्तव दंडित केलं गेलं। एक धाव फलकावर जोडली जाईल। धावसंख्या 1च्या वरतीनं जाऊन पोहोचली 8। प्रत्येक षटकारासाठी लाडक्या भावर यांच्याकडून 100 रुपयाचे पारितोषिक आलेले आहे। यावेळेस डाव्या एसटीचा बाहेरचा चेंडू, वाईट बॉलचा इशारा अतिरिक्त भरणा राहिलाय। या इनिंग मध्ये आपण विचार केला तर धावसंख्या 9 या अंकावर जाऊन पोहोचली। दुसऱ्या षटकाची सुरुवात एकंदरीत पाहायला मिळते अतिरिक्तच्या स्वरूपामध्ये। यावेळेस अजून एक स्क्वेअर चेंडू, अजून एक अतिरिक्त स्वरूपात धाव मिळेल। त्यानंतर डिक्लेअर झोनमध्ये चेंडू निघून चाललाय।
म्हणजे 2 धाबा फलकावर जोडण्यात आपल्याला पाहायला मिळतात. फलकावर धावसंख्या 2च्या बढतीनं जाऊन पोहोचली 11. स्फेर मारा पाहायला मिळतोय. महेश हा गोलंदाज आपण पाहतो. यावेळेस टप्प्यात आलाय चेंडू, मात्र टप्प्यात कार्यक्रम केलाय. चेंडू सरळ निघून चाललाय स्क्वेअर लेग क्षेत्रामधून. हा येतोय सुनीलचा ब्लास्ट, येतोय षटकार. आणि लाडक्या भावावर करून 100 रुपयाचं पारितोषिक. विनंती असेल व्यासपीठाकडे येणारा जो रस्ता आहे तिथे बाईक ज्या पार्क केल्यात त्यांना विनंती असेल आपण बाईक साईडला करा. जी 4 व्हीलर आहे ती सुद्धा आपण साईडला करायचे. डिक्लेअर झोन मध्ये 1 धाव. थोड्याच वेळात भिवंडी ग्रामीणचे आदरणीय माननीय आमदार साहेब यांचं शुभ आगमन आपल्याला पाहायला मिळेल. शांतारामजी मोरे साहेबांचं शुभ आगमन थोड्याच वेळात आपल्याला पाहायला मिळेल. या स्पर्धेच्या भेटीकरिता आपल्यापर्यंत पोहोचतायत विकासाचे वारे शांतारामजी मोरे भिवंडी ग्रामीणचे आमदार. थोड्याच वेळात आपल्यापर्यंत पोहोचतील. त्याकरिता आपण ज्या रस्त्यामध्ये बाईक पार्क केल्यात त्या आपण साईडला करायचे आहेत. रस्ता मोकळा करायचा आहे. फटाक्यांच्या आतिषबाजीनं शांतारामजी मोरे साहेबांचं इथे शुभ आगमन होत असताना आपण पाहायला मिळेल. तीन चेंडू झालेले आहेत. महेश यांचा पुढचा चेंडू आणि नाना नाना 500 खाल्लं असतं आता आमचं, पण चालले असते आम्हाला. पण रिक्षावाल्यांनी काय एवढा हसू नये, कारण समोरचा गोलंदाज 50-60 वर्षाचा आहे. हा नानानी ट्राय चांगली केली होती, परंतु त्यांच्या आवाक्यात आला नाही तो चेंडू आणि झेल सुटलेले. चौकार. प्रॅक्टिस कमी पडली. नानांना आम्ही नेहमी सांगत असतो की 5 वाजता उठून या प्रॅक्टिससाठी. आता आपल्याला मैदान सुद्धा उपलब्ध झालेले इथं अगदी सेंट्रल पॉइंटला. पुढचा चेंडू सुनील आणि शॉर्ट बॉल असल्यामुळं षटकार. सुनील हा नावाजलेला कसलेला फलंदाज आहे. त्यांनी देपोली संघासाठी रिक्षावाल्यांसाठी त्या देपोली संघात खेळला नाही तो. चेंडू जुनाच आहे का? नाही तर षटकाराच्या मदतीनं धावपळक जाऊन पोहोचले 29. चांगली धावसंख्या उभारली गेली आहे. ज्या पद्धतीने पाहिलं तर बॅटिंग करत असताना रिक्षा चालक मालक संघ आतापर्यंत चांगली धावसंख्या. यावेळेस ऑन साईडला स्ट्रोक खेळला गेलाय. चांगली कॉलिंग राहिले. 2 धाबा इथे कंप्लीट करत असताना सुनील या बॅटरला आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. परंतु सुनील पाटील वय काय मॅटर करत नाही, कारण मगाची फ्री हिटला बालाराम पाटील आमच्या साकरोलीचे त्यांनी जी कॅच घेतली अक्षरशः जॉन्टी रोड्सची आठवण झाली. ती बाउंड्रीवर कॅच त्यांनी डाय मारून जी कॅच घेतली, खरोखर त्यांचं वय आता 53-54 वर्ष आहे. आणि तुम्हाला माहिती आहे 54-40च्या पुढे हड्डी मोडली तरी ती लवकर सांधत नाही. किती डॉक्टरांनी दावा केला तरी पण ती सांधत नाही. पण त्यांनी ती कॅच घेतली आपलातून. अगदी बरोबरच. ती क्लिप मात्र जरूर व्हायरल होईल. ज्या पद्धतीने झेल पकडला होता, जॉन्टी रोड्सला सुद्धा लाजवेल अशी झेल त्यांनी पकडला होता लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये. देपोली संघाकडनं खेळणारे मोहन पाटील यांना गोलंदाजी दिलेला आणि ते फिरकीचे बादशाह आहेत. खरोखर देपोली संघाकडनं सुद्धा जेव्हा खेळत होते ते फलंदाजाला चकवण्यामध्ये माहेर होते. आणि उमेश पाटील यांनी आता बक्षीस लावावं असं माझी सुद्धा इच्छा आहे. उमेश पाटील गेला कुठं?
200 लावून गेलेले आहेत, पण उदार. यावेळेस ऑन साईडला स्ट्रोक केला गेलाय. योगेश पाटील तिथे उपस्थित होते, मात्र कॉलिंग चांगली राहिली. 2 धाबा इथे मात्र वैभव भालेरावच्या खात्यामध्ये. 2 धावेने धावफलक पुढे जाईल, जाऊन पोहोचेल 33. जिंकणार कोण हरणार कोण हे महत्वाचं नाही, पण ही जी मजा आहे खरोखरच ही मजा आजमावायला मिळते. आणि सर्व वयेचे खेळाडू आज या मैदानामध्ये खेळतायत. खरोखर आनंदाची गोष्ट आहे सुनील पाटील, आपल्या पंचक्रोशीसाठी अभिमानाची गोष्ट आहे. मला तर असं वाटते की ज्या तरुण खेळाडू आहेत यांनी अशा स्पर्धा खेळवाव्यात, अशा भरवाव्यात आणि सर्व स्तरातील लोकांना खेळाडूंना ही संधी प्राप्त करून द्यावी. अगदी बरोबरच. जी संकल्पना आपण पाहिली तर एवन जोडी मोहनजी मुकणे आणि अजयजी बगलेने ठेवली, खऱ्या अर्थाने साकार केली. चांगल्या पद्धतीची ही स्पर्धा आतापर्यंत सफल होत असताना नक्कीच अतिशय सुंदर असं आयोजन नियोजन म्हणता येईल. कुठल्याही प्रकारचा वादविवाद नाही. ते आपल्या पंचक्रोशीतील सर्व खेळाडू प्रेक्षक यांना मी धन्यवाद देईन. बंबलिंग झालेले बापाकडनं सुटला पण मुलांनी उचलला, बापाकडनं सुटला पण मुलांनी उचलला आणि नानांनी घेतला. अगदी बरोबर. बॅकअप खूप महत्त्वाचा आहे आणि मैदानाच्या आतमध्ये तेच घडत असताना महेशने जर चेंडू सोडला असला तरी बॅकअप मात्र धीरज देत असताना मैदानाच्या आतमध्ये. धावफलकावर धाबा आहेत 38. यावेळेस टायमिंग चांगला साधलाय, चेंडूला पाठवला आउट ऑफ द पार. हा येईल सुनीलचा ब्लास्ट, येतो षटकार. धावसंख्या पहिल्या इनिंगच्या समाप्तीनंतर जाऊन पोहोचलाय 44. मोठी धावसंख्या उभारली गेली. 45 धाबांचा आव्हानाचा पाठलाग करावा लागेल. दूधगंगा रिक्षावाल्यांनी गेअर चांगला टाकलेले, सर्व रात्रीची सोय केली, पण आम्हाला कॉल करायला विसरू नका, नाही तर पुढच्या वेळेस तुम्हाला रेग्युलर संघामध्ये पाठवण्यात येईल. 45 म्हणजे दूधगंगासाठी तसं काहीच आव्हान नाही सुनील पाटील. ते पाणी टाकू शकतात त्याच्यामध्ये आणि वाढवू शकतात, लिटर वाढवू शकतात. पुढील 2 संघांनी मेगा फायनल आपल्याला पाहायला मिळेल. सदर चषक 2024 मधली अडगापाडा विपक्षात आई गावदेवी साखरोली आहे. मेगा फायनल दोन्ही संघांनी तयार राहायचंय. थोड्याच वेळात आदरणीय मान्य श्री शांतारामजी मोरे साहेबांचा इथे शुभ आगमन होणार आहे. भिवंडी ग्रामीणचे आमदार पहिल्या इनिंगचा खेळ समाप्त झाला. 44 बनवले आहेत रिक्षा चालक मालक टीमने. दूधगंगा टीम समोर 45 धाबांचं मोठं आव्हान. जरूर मोठं डोंगर उभारलं गेलंय, परंतु प्रयत्न करावे लागतील. डोंगरातून वाहणारी नदी रस्त्यात कोणाला विचारत नाही की समुद्र किती दूर आहे, ती आपला रस्ता शोधत असते. तोच रस्ता मस्त धाबांचा शोधावा लागेल टीम दूधगंगा. चला क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय. रिक्षा चालक मालक संघ वेल न दबडता हा फायनलचा सामना आपण पाहतोय. 40+ आणि त्यानंतर मात्र 2 संघ होते, रिक्षा चालक मालक आणि दूधगंगा. 2 40+ संघ या स्पर्धेच्या बाहेर गेले आणि हे 2 संघ आपण मैदानाच्या आतमध्ये त्यांच्या दरम्यान ही फायनलचा सामना पाहतोय. त्यानंतर रेग्युलर क्रिकेट त्याच्यामध्ये फायनलचा सामना आपण पाहणार आहोत. अडगापाडा विपक्षात आई गावदेवी साखरोली आहे. दोन्ही टीमनी सुद्धा आपण तयार राहायचंय. हा सामना संपल्यानंतर आपण टॉस करणार आहोत.
थोड्याच वेळात भिवंडी ग्रामीणचे सन्माननीय आदरणीय शांतारामजी मोरे साहेबांचं शुभागमन होणार आहे. थोड्याच वेळात त्यांचं फटाक्यांच्या आतिषबाजीने इथे मात्र स्वागत केलं जाईल. स्ट्रायकिंगला आपण पाहतोय सचिन, तर नॉन स्ट्रायकिंगला सचिन. स्ट्राईकला सचिन आणि नॉन स्ट्राईकला धीरज. तर सलामीच्या आघाडीचे बॅटर आपण पाहतोय. स्ट्रायकिंगला सचिन, तर नॉन स्ट्रायकिंगला धीरज. गोलंदाजी ट्रॅकवर सुनील पाटील. देपोलीचा हा गोलंदाज. यावेळेस चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचलाय. चांगला एफर्ट यावेळेस पाहायला मिळाला होता. जरूर खेळ सुटला असेल, मात्र 20 ते 25 पावलं धावूनही रनिंग कॅच झाली असती. प्रयत्न खूप महत्वाचे असतात मैदानाच्या आतमध्ये. परंतु सुनील पाटील, मी रिक्षावाल्यांना दाद देईन. आमचे रिक्षावाले डेअरिंग, या डेअरिंगची आपल्या पूर्ण देशामध्ये दाद होईल. त्याचं कारण असे मैदानामध्ये सुद्धा त्यांची डेअरिंग आहे आणि रस्त्याला रिक्षा चालवताना सुद्धा त्यांची डेअरिंग आहे. कारण अशा रस्त्यामध्ये रिक्षा चालवणं कठीण काम आहे. अगदी बरोबरच. मी शांताराम मोरे आमदार इथे येणारच आहेत थोड्या वेळाने. त्यांना एक रिक्वेस्ट करणार, कारण या पंचक्रोशीमध्ये निसर्गरम्य असे ठिकाण आहे आणि या ठिकाणामध्ये कुठलीही कमी नाही. आम्ही आमच्या ग्रुप ग्रामपंचायतमध्ये खेलीमेलीच्या वातावरणामध्ये राहतो, परंतु आमची रस्त्याची दुर्दशा जी आहे ती आमदारांच्या निदर्शनात आणून द्यावी. इथे मी जरी नसलो तरी काही लोकांनी ती गोष्ट त्यांच्यापर्यंत पोचवावी. यावेळेस ऑन साईडला स्ट्रोक खेळला गेलाय. एक सिंगल इथं मात्र 2 धाबा इथे मात्र कंप्लीट झाल्यात. 2 धाब्याने धावफलक जाऊन पोहोचेल 5 अंकावर. पंचेचाळीस धाबांचा पाठलाग करायचा आहे. डॉट चेंडू पाहायला मिळाला. धावसंख्या स्थिर आहे 5 अंकावर. 45 धाबांचा पाठलाग करत असताना आपण पाहतोय टीम दूधगंगा. सुनील पाटील गोलंदाजी ट्रॅकवर चीनच्या विरोधात. यावेळेस चांगला चेंडू, चांगली लाईन लेंथ हाताळत असताना आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. मोठी धावसंख्या बॅटिंग करत असताना पहिल्या इनिंगमध्ये उभारली गेली आणि गोलंदाजी करत असताना आतापर्यंत चांगली गोलंदाजी राहिली. रिक्षा चालक मालक संघ आपण पाहतोय. यावेळेस ऑन साईडला स्ट्रोक केला गेलाय. डीप मध्ये क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचलाय. चांगलं क्षेत्ररक्षण तिथं पाहायला मिळालं डीप मध्ये ज्ञानेश्वरचं. दरम्यान 2 धाबा इथं मात्र कंप्लीट करत असताना आपण बॅटर सचिनला पाहताय. 2 धाब्याने धावफलक जाऊन पोहोचेल 7 अंकावर. 45 धाबांचा पाठलाग करत असताना दूधगंगा संघ आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये. रिक्षा चालक मालक संघाच्या विरोधात. गोलंदाज सुनील पाटील पुणे एकदा. यावेळेस फुलटॉस आहे. ऑन साईडला स्ट्रोक केला गेलाय. पंचांचा काय इशारा येईल तो पाहावा लागेल. काय निर्णय आहे तो आपल्यापर्यंत अचूक पोहोचवला जाईल. चार धाबेचा इशारा पंचांच्या माध्यमातून दिला गेलाय. 4 धाबा फलकावर जोडल्या जातील. 4 धाब्याने धावफलक पुढे जाईल, जाऊन पोहोचेल 11. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झालाय. एकंदरीत पाहिलं तर इनिंगला सुरुवात झाली तेव्हा सरासरी हवी होती 15.00. आता मात्र 11 धाबा पहिल्या षटकामध्ये जमा केल्यात. 4 धाबा जरूर कमी या षटकामध्ये आल्या आहेत, परंतु प्रयत्न करावे लागतील पुढल्या षटकामध्ये जास्त धाबा अर्जित करावे लागतील. तरी सुद्धा चांगली सुरुवात म्हणता येईल दूधगंगाकडनं आणि तोडीस तोड उत्तर रिक्षा चालक मालक संघाला मिळतोय. बघूया. अगदी बरोबरच. एकंदरीत बेनिफिट मिळू शकतोय. कुठली विकेट गमावली गेली नाही. 11 जरूर
सरासरीच्या माध्यमातून पाहिले तर कमी आहेत, परंतु फॅक्टर राहिले, विकेट गमावली नाहीये. गोलंदाजी ट्रॅकवर आपण पाहतोय वैभव भालेराव गोलंदाजी ट्रॅकवर दुसरे षटक हाताळण्याकरिता. डावखुरी हाताचा बॅटर धीरज स्ट्राईक एंडला. यावेळेस ऑन साईडला स्ट्रोक केला गेला. डिक्लेअर झोन मध्ये चेंडू निघून जाईल एका धाबेकरिता. धावसंख्या 1च्या बढतीनं जाऊन पोहोचली 12. 45 धावांचं पाठलाग करत असताना आपण पाहतोय दूधगंगा संघ रिक्षा चालक मालक संघाच्या विरोधात. गोलंदाज वैभव पुण्याच्या एकदा सचिनच्या विरोधात. यावेळेस ऑन साईडला स्ट्रोक केला गेला. अलोन द कार्पेट स्ट्रोक पाहायला मिळतोय. मिडविकेट क्षेत्रामधून क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचेल तोपर्यंत मुभा होती सचिन या बॅटरला 2 धाबा कंप्लीट करण्याची. 2 धाबेने धावफलक जाऊन पोहोचलंय 14 या अंकावर. भिवंडी ग्रामीणचे आमदार शांतारामजी मोरे यांचं मला असं वाटतं आगमन झालेलं आहे, कारण बँड चालू झालेलं आहे. तर आपण पाहतोय शुभ आगमन होत असताना भिवंडी ग्रामीणचे सन्माननीय आदरणीय शांतारामजी मोरे साहेबांचं शुभ आगमन आपल्याला पाहायला मिळतोय. ढोल तात्यांच्या आतिषबाजीनं मात्र शुभ आगमन होत असताना आपण पाहतोय विकासाचे वारे शांतारामजी मोरे साहेबांचा शुभ आगमन आपल्याला पाहायला मिळतोय. आदरणीय सन्माननीय शांतारामजी मोरे साहेब भिवंडी ग्रामीणचे आमदार. तर आपण पाहतोय किशोरजी जाधव यांचं शुभ आगमन आपल्याला पाहायला मिळतं. आमच्यापर्यंत माहिती पोहोचवली गेली आहे. त्यानंतर मात्र शांतारामजी मोरे साहेबांचं आगमन होणार आहे. जाधव साहेबांचा शुभ आगमन आपल्याला पाहायला मिळतोय. सुस्वागतम सुस्वागतम. वेलकम वेलकम साहेब. 1 मिनिट, किती झाल्या धावसंख्या आपण पाहतोय 17. दुसऱ्या षटकाची समाप्ती झाली. आपलं हार्दिक हार्दिक स्वागत या ग्रुप ग्रामपंचायत क्रिकेट स्पर्धेमध्ये. आपले किशोरजी जाधव सर्वांचे आवडते, सर्वांचे परिचित इथे उपस्थित झालेले आहेत. मी कमिटीतर्फे त्यांचं हार्दिक अभिनंदन करतो. व रिक्षा चालक मालक संघाचे शिरीष यांनी सुंदर असं झेल पकडलेले आहे धीरज यांचा. धावसंख्या फलकावर आहेत 17. योगेश पाटील मैदानात आलेले आहेत. योगेश पाटील जसे मैदानात आले तशी त्यांच्यासाठी ऑफर आलेले आहे. प्रत्येक चौकार आणि षटकाराला 100 रुपयाचे पारितोषिक त्यांचे माजी सहकारी किरण पाटील यांच्याकडनं लागू झालेले आहे. बघूया योगेश पाटील काय फायदा उचलतात. आता मात्र समीकरण पाहिलं तर 6 चेंडू 28. मोठं समीकरण आहे, परंतु क्रिकेटमध्ये कुठलंही समीकरण मोठं आणि छोटं नसतं. ते आपल्याला मात्र मैदानाच्या आतमध्ये कष्ट आणि मेहनतीच्या जोरावर करावं लागतं. ही मेहनत मात्र मैदानाच्या आतमध्ये केली जाईल का? स्ट्राईक एंडला आपण पाहतो योगेश पाटील. दमकम आहे या बॅटरकडे. सहा चेंडू 28चं समीकरण मैदानाच्या आतमध्ये उभं टाकलंय. टीम दूधगंगा या संघापुढे. यावेळेस चांगला चेंडू पायावर जोरदार आदळला गेला चेंडू.
जोरदार अपील पाहायला मिळाली. गोलंदाज आपण पाहतोय पाच चेंडू 28. यावेळेस ऑन साईडला स्ट्रोक केला गेलाय. क्षेत्ररक्षक वैभव भालेराव तिथे उपस्थित. एकच धावावर समाधान मानावं लागेल. तर मात्र समीकरण पाहिलं तर 4 चेंडू 27. आवाक्या बाहेरचं हे समीकरण तर मात्र फलकावर पाहायला मिळत आहे. एखादा स्क्वेअर चेंडू मात्र सामन्याची रंगत वाढू शकतोय. यावेळेस ऑन साईडला स्ट्रोक केला गेलाय. मोहन पाटील चेंडू खाली, झेल सुटला. फलंदाजाला मात्र जीवनदान मिळाला. एक सिंगल. अनंत नडगे यांच्याकडून 100 रुपयाचा कॅश प्राइज. योगेश पाटीलने जर षटकार खेचला तर. या दरम्यान निर्धाव चेंडू. आता मात्र औपचारिकताच बाकी राहिले असंच म्हणावं लागेल. रिक्षा चालक मालक संघ आता मात्र फायनलचा किताब आपल्या नावावर कोरण्यापासून 2 पाऊल दूर. यावेळेस नोचा इशारा आलाय पंचांच्या माध्यमातून. फ्री असेल योगेश पाटीलला. षटकार घेतला तर मात्र 100 रुपयाचा कॅश प्राइज मिळू शकतोय. षटकारासाठी 500 रुपयाचं कॅश प्राइज किरण पाटील यांच्याकडून. यावेळेस चेंडू हवेत आहे. एलिव्हेशन देता आलं नव्हतं. त्यानंतर मात्र सिंगल धाव. तर मात्र एक चेंडू ह्या इनिंगमधला. औपचारिकताच बाकी राहिले. विजयापासून 1 पाऊल दूर रिक्षा चालक मालक संघ. यावेळेस ऑन साईडला स्ट्रोक केला गेलाय. चेंडू निघून चाललाय सीमारेषेच्या बाहेर. चौकाराकरिता आत्मविश्वास देणारा असेल हा बॅटर करिता. स्ट्रोक. अभिनंदन रिक्षा चालक मालक संघ. हार्ड लक टू दूधगंगा.